नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला उदासी राहील. तुम्ही ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे चुंबकीय सदृश, आत्मविश्वासी, आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाश झोतात आणेल. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा. भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. उपाय: कोणत्याही धार्मिक ठिकाणी बॅनर द्या, यामुळे आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी, भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुसऱ्यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वतःवर विशेष रागावलेले असाल. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता, परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरात चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. दूरच्या नातेवाईकांकडून दीर्घकाळ प्रतीक्षा असणारा संदेश आल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब आणि विशेषतः आपल्याला आनंद होईल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. उपाय: पिंपळाच्या झाडाची 11 वेळा परिक्रमा करा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये नागदेवताला ठेवल्याने व्यावसायिक आणि कामकाजाच्या आयुष्यात वृद्धी होईल. मिथुन राशी, स्वतःचे लाड पुरविण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थेत जाईल. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. घरी बसून आराम करण्याची गरज आहे आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल, जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. आज नातेवाईक हे तुमच्या भांडणाचे कारण असू शकतील. उपाय: नारंगी रंगाच्या काचेच्या बाटलीत ठेवलेले पाणी पिल्याने प्रेमसंबंधात वृद्धी होईल. कर्क राशी, आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल,
पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. उपाय: करिअरच्या वृद्धीसाठी तुळशीचे रोप लावा आणि त्याला वाढवा. ते घरातील कच्च्या परंतु केंद्रीय स्थानावर कब्जा करते. सिंह राशी: विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. उपाय: दिव्यांग व्यक्तीची मदत केल्यास नक्कीच तुमचे आरोग्य चांगले राहील. कन्या राशी: आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे. आज शांत राहा, तणावमुक्त राहाल. पैसे मिळवण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमचा प्रियकर तुमच्यावर किती प्रेम करतो याची आज तुम्हाला जाणीव होईल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान विष्णू किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात दान करा. तूळ राशी: तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आज आपण आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुमचा जोडीदार आज चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राईज मिळेल. अतिउत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. या राशीतील विवाहित जातक आज सासरच्या पक्षाकडून त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडचणी निर्माण कराल.
उपाय: आनंदी कौटुंबिक जीवनासाठी आपल्या कौटुंबिक देवतेची सोन्याच्या मूर्तीची स्थापना करा. वृश्चिक राशी: कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील, परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकता. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टीव्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकता. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, राग, लोभ, शंका असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षण घेण्याचे काम करतात. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. उपाय: विद्वान, बुद्धिजीवी आणि शिक्षकांना सन्मान दिल्याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. धनुराशी: तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी लक्षात ठेवा, त्याची अनुभूती तुम्हाला येईल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ, वादावादी आणि टीका संभवते. तुमचे हास्य हे प्रियजनांच्या असमाधानावरचे औषध आहे. उपाय: वाढत्या आर्थिक स्थितीसाठी संतांना काळ्या बॉर्डरची पांढरी धोतर दान करा. मकर राशी: आपली ध्येय, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता, त्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता मिळवून देईल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा.
आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. उपाय: देवी दुर्गा कवच यांचे पाठ केल्याने प्रेम जीवनात अनुकूल परिणाम प्राप्त होतील. कुंभ राशी. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगीसोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल, परंतु ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतित करू शकतात. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. वेळेचा सदुपयोग करण्यास शिका. जर तुमच्याजवळ रिकामा वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न करा. वेळेला खराब करणे ही चांगली गोष्ट नाही. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. नातेवाईकाच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. उपाय: आंधळ्या लोकांची काळजी घ्या आणि अनाथ आश्रमात गोड भात वाटल्याने एक यशस्वी करिअर आणि व्यावसायिक जीवनात मदत होईल. मीन राशी. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. स्वतःचे लाड पुरविण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. आरोग्यविषयक प्रश्नामुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असे तुम्हाला वाटेल, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की तुमच्यासाठीच तो तयारी करत होता. उपाय: त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहिल्यानंतर आणि चांगले स्वास्थ्य बनवल्यानंतर सरसोच्या तेलाला दान करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.